आता एक महत्त्वाची बातमी। औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुहास शिरसाट यांनी दणदणीत विजय मिळवलाय। मतमोजणीत सुहास शिरसाट यांना तब्बल 454 मतं मिळाले, तर ठाकरे सेनेचे उमेदवार गणेश लोखंडे यांना 134 मतांवर समाधान मानावं लागले। या निवडणुकीत भाजप, ठाकरे सेना आणि अपक्ष उमेदवार अशी तिरंगी लढत पाहायला मिळाली। मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच सुहास शिरसाट यांनी आघाडी कायम राखत एकतर्फी विजय मिळवला। दरम्यान आमच्या संख्याबळापेक्षा आम्हाला अधिक मतदान मिळालं असून भाजपला ही निवडणूक बिनविरोध होऊ द्यायची नव्हती, म्हणून आम्ही रिंगणात उतरलो होतो, अशी प्रतिक्रिया ठाकरे सेनेचे उमेदवार गणेश लोखंडे यांनी दिली आहे। आमचं तसंच संख्याबळ कमी होतं, पण त्या मानाने आम्हाला निवडणूक बिनविरोध होऊन द्यायची नव्हती। आमचं जेवढं संख्याबळ होतं त्या ताकदीवरती आम्ही लढलो आणि आमच्या संख्याबळापेक्षा आम्ही 5-6 मतदान एक्स्ट्रा घेण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो आणि आम्हाला बिनविरोध नव्हती होऊन द्यायची। पूर्ण भाजपला आम्ही पळवलं मतदारसंघामध्ये। त्यांचे सगळे मंत्री, सगळेचे सगळे आमदार, खासदार, सगळी यंत्रणा कामाला लागली। ज्या दारापर्यंत जे जाणार नव्हते मतदाराच्या, त्या दारापर्यंत त्यांना जावं लागलं, त्यांना मतदान मागावं लागलं। त्यांना बिनविरोध निवडणूक करायची होती, आम्हाला फक्त बिनविरोध ही निवडणूक होऊन द्यायची नव्हती। आम्ही आमच्या पूर्ण नीतिमत्तेनं, ताकदीनं लढलो आणि आम्हाला जे मतदान व्हायचं होतं आमच्या महाविकास आघाडीचं ते मतदान पडलं।